नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी एकदम मऊसूत अशी तिळाची वडी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे 1 वाटी मी तीळ घेतलेले आहे। तीळ स्वच्छ निवडून साफ करून घेतलेले आहेत, चाळून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये मी काही काजू आणि बदाम सुद्धा टाकून घेतले, 2-3 वेलची देखील टाकून घेतलेले आहेत आणि हे सर्व मीडियम टू लो फ्लेमवर चांगलं भाजून घेणार आहे। थोडीशी सुंठ देखील इथे मी तुकडे करून टाकून घेतलेली आहे। तर गूळ आपण इथे घालणार आहोत वडीमध्ये, त्यामुळे सुंठ टाकल्यावर या वडीचा एकदम स्वाद चांगला येतो। तर अशा पद्धतीने हे तीळ छान लो टू मीडियम फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर तीळ आपण थंड व्हायला प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि गरम कढईमध्ये मी 1 वाटी दूध टाकून घेतलेलं आहे। कढई गरम असल्यामुळे दूध गरम झालेलं आहे, थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी एवढा गूळ मी मिक्स करून घेतलाय। तर आपल्याला इथे पाक करायचं नाही, फक्त गूळ या दुधात मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे थंड झालेलं हे तिळाचं जे म्हणजे आपलं भाजलेले तीळ आहे ते मिक्सरमध्ये आपण टाकून घेणार आहोत बारीक करायला। त्यानंतर त्यामध्येच मी 1 वाटी एवढी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। यामुळे आपल्या वडीची चव एकदम टेस्टी भारी अशी येणार आहे। तर अशा पद्धतीने बघा ह्या दुधाच्या ह्याच्यामध्ये आपण जे गूळ मिक्स केलेला होता त्यामध्ये आपण हे सर्व साहित्य जे कूट केलेलं आहे बारीक तिळाचा आणि मिल्क पावडरचा तो सगळा ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून घेत असताना गॅस बंद करायचा आहे। पूर्णपणे मिक्स करून झालं, गुठळ्या फोडून झालेल्या आहेत, त्यानंतर आपण गॅस चालू करायचा आहे आणि चांगलं याला घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे। तर कढई जोपर्यंत हे मिश्रण सोडत नाही आणि कढई अशी बाजूला जेव्हा कोरडी पडायला लागते त्यावेळेस हे गोळा व्यवस्थित आपला तयार झालेला आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि प्लेटला सुद्धा इथे तूप लावून घेतलेलं आहे। तर नंतर हे मिश्रण आपण टाकायच्या आधी यामध्ये मी भाजलेले थोडे तीळ यावरती टाकून घेणार आहे सजावटीसाठी। तुम्ही इथे सुकामेवा सुद्धा टाकून घेऊ शकतात, पिस्त्याचे काप, बदामाचे काप, काजूचे काप, अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकतात। किंवा तुम्ही ही प्लेट मध्ये जेव्हा ही बर्फी तुम्ही सेट करताल त्यानंतर त्यावर तुम्ही चांदीचा वरख देखील लावून घेऊ शकतात, यामुळे एकदम छान अशी ही वडी तयार होते। तर आपण इथे व्यवस्थित ही थापून घेणार आहोत आणि वरतून देखील भाजलेले तीळ सजावटीसाठी टाकून घेणार आहोत, यामुळे वडी एकदम दिसायला सुंदर अशी दिसते। तर वाटीने देखील व्यवस्थित याला प्रेस करून चांगलं प्लेन असं करून घेतलेलं आहे थापून। तर हिला चांगलं 2-3 तास आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे आणि सेट झाल्यानंतर आपण या वडीचे काप करून घेणार आहोत। तर आपली वडी बघा व्यवस्थित सेट झालेली आहे आणि सुरी एकदम आल्हाददायक यामध्ये जाते आहे आणि व्यवस्थित वड्या पडतायत। तर त्यामुळे एकदम सुंदर मऊसूत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणीही या वड्या खाऊ शकतं। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की मला कमेंट करून सांगा। लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा। तर इथे बघा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि जो अनइवन पार्ट होता त्याचे छोटे छोटे लाडू इथे मी वळून घेतलेले आहेत। तर खायला एकदम अप्रतिम लागतात। तुम्ही एकदा केल्या तर वारंवार या वड्या करून ठेवताल घरामध्ये खाण्यासाठी। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। बघा इथे मी तुम्हाला तोडून दाखवते, एकदम मऊसूत अशा वड्या तयार झालेल्या आहेत। तर नक्की ट्राय करा। थँक्यू।